महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे। मित्रांनो, आपले महाराष्ट्रातील हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे, ज्याची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी 6 प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे। भौगोलिक, आर्थिक, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने परिपूर्ण असणाऱ्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे, 358 तालुके आहेत। अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे कोणते हे जाणून घेणार आहोत। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नंबर 5 नागपूर। नागपूर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये नागपूर या जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो। भारताचे टायगर कॅपिटल म्हणूनही नागपूरकडे पाहिले जाते। या भागातील संत्री ही खूप प्रसिद्ध आहे। तसेच या जिल्ह्यात संत्र्याचे मोठे प्रमाणात उत्पादन घेतले जाते, त्यामुळे याला संत्र्याचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते। नागपूर या जिल्ह्याची एकूण GDP ही 1,81,665 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 4 नाशिक। नाशिक महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये नाशिक या जिल्ह्याचा 4था क्रमांक लागतो, जे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील एक महत्त्वाचे शहर आहे। नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्षे व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। विशेषतः वाईन निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे भारताची नापा व्हॅली म्हणूनही नाशिककडे पाहिले जाते। नाशिक या जिल्ह्याची एकूण GDP 1,83,718 कोटी रुपये इतकी आहे। नंबर 3 ठाणे। ठाणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये ठाणे या जिल्ह्याचा 3रा क्रमांक लागतो। ठाणे हा जिल्ह्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनी दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे। ठाणे या जिल्ह्याचा एकूण GDP 3,30,000 कोटी रुपये इतका आहे। नंबर 2 पुणे। पुणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये पुणे या जिल्ह्याचा 2रा क्रमांक लागतो। पुणेला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विज्ञानाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते। उद्योग, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यातील मुंबईनंतर 2ऱ्या क्रमांकावरचे शहर आहे। पुणे या जिल्ह्याचा एकूण GDP 3,31,478 कोटी रुपये इतका आहे। नंबर 1 मुंबई। मुंबई महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्याच्या यादीमध्ये मुंबई या जिल्ह्याचा 1ला क्रमांक लागतो, ज्याला आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते। या शहरामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बॉलिवूड यासारख्या प्रमुख वित्तीय संस्था आहेत, त्यामुळे या शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो। मुंबईचा एकूण GDP 12 लाख कोटी रुपये इतका आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 जिल्हे पाहिले आहेत। तर तुमचा आवडता जिल्हा कोणता हा मला कमेंट करून नक्कीच सांगा।